एफडीएने तपासलेल्या पनीरपैकी 35% पनीर हे दुधापासून बनलंच नव्हतं आणि त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने अॅनालॉग पनीरवर म्हणजे बनावटी पनीरवर पूर्ण 1 वर्ष बंदी घातली। तर आता अॅनालॉग पनीर म्हणजे नेमकं काय? हे दिसायला आणि खायला अगदी खऱ्या पनीर सारखं वाटतं, पण ते बनतं भाजीपाल्याच्या तेलापासून, स्टार्च आणि इमल्सिफायर पासून, ना की दुधापासून। एफडीएने एप्रिल 2025 ते मार्च 2026 यामध्ये पनीरचे 308 सॅम्पल तपासले। त्यातले तब्बल 109 सॅम्पल म्हणजे 35.4% क्वालिटी टेस्ट मध्ये फेल झाले आणि त्यातील 30 सॅम्पलला तर थेट असुरक्षित ठरवण्यात आलं। तर त्या लॅब टेस्ट मध्ये कळालं की त्या पनीर मध्ये दुधाच्या फॅट ऐवजी भाजीपाल्याचं फॅट वापरलं गेलं होतं आणि हे फक्त दुकानापुरता मर्यादित नाही, तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स आणि क्लाउड किचन मध्ये सुद्धा हेच पनीर वापरलं जातं, तेही कस्टमरला न सांगता। पण आता हे पनीर बनवणं, साठवणं, विकणं आणि सर्व्ह करणं या सगळ्यांवर बंदी आहे आणि जर हा नियम मोडला तर 6 महिन्याचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांचा दंड बसेल आणि जर यामुळे कोणाचा मृत्यू झाला तर जन्मठेप प्लस 10 लाख रुपयांचा दंड बसू शकतो। तर आता पुढच्या वेळी बाहेरचं पनीर खाताना नक्की विचार करा आणि अॅनालॉग पनीर बद्दल तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो करून घ्या।